पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा जो पराभव झाला आणि त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूरमध्ये जो पराभव झाला तो अजूनही ममता बॅनर्जींना आणि तृणमूल काँग्रेस पक्षाला देखील पचनी पडलेला नाही. त्यामुळे संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये एक प्रकारचा नंगानाच अजून देखील चालू आहे. काल कित्येक हत्या झालेल्या होत्या. काल संध्याकाळी रात्री एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे शुवेंदू अधिकारी जे भारतीय जनता पक्षाकडून पुढचे मुख्यमंत्री असू शकतात, त्यांच्या पीएची काल रात्री हत्या केली गेली. त्यांच्या पीएला एक प्रकारे सुपारी किलिंग करून मारलं गेलं. कशी हत्या झाली ते आपण पुढे बघणारच आहोत. पण या हत्येचा जर एकूण मोडस ऑपरेंडी बघितली आणि एकूण कशा पद्धतीनं ही हत्या घडवून आणली ती बघितली, तर या हत्येचं डायरेक्ट लिंक अभिषेक बॅनर्जींच्या पर्यंत किंवा डायरेक्ट ममता बॅनर्जींच्या पर्यंत देखील जाऊन पोहोचू शकतं. अभिषेक बॅनर्जींच्या पर्यंत का जातं आणि अभिषेक बॅनर्जींची यामध्ये चौकशी का व्हायला पाहिजे तेही मी तुम्हाला पुढे सांगतो. पण मुद्दा असा आहे की पश्चिम बंगालमध्ये आजवर ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष जे करत आलाय ते त्यांना यावेळी देखील करायचं होतं, पण यावेळी त्यांनी सत्ता गमावलेली आहे आणि हीच गोष्ट त्यांना पचत नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं होतंय. नेमकं काय काय घडलं, कसं कसं घडलं आणि याची लिंक कुठपर्यंत लागते हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. परवा झालेल्या निवडणुकीत शुवेंदू अधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जींचा त्यांच्याच मतदारसंघात म्हणजे त्यांच्या घरात पराभव केला. जवळजवळ 15,000 मतांनी शुवेंदू अधिकारी जिंकून आले आणि त्यानंतर संपूर्ण टीएमसी एक प्रकारे बिथरून गेले. त्यानंतर यांच्या संपूर्ण या निवडणुकीची स्ट्रॅटेजी बघणारे अत्यंत महत्त्वाच्या पदावरती काम करणारे शुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ आणि त्यांचा ड्रायव्हर हे दोघे काल रात्री म्हणजे 6 तारखेला आपल्या घरी निघाले होते. ते घरी जात असताना साधारणपणे रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान दोलतला आणि मध्यमग्राम या दोन गावांच्या दरम्यान दोहारिया जवळ यांचा काही गाड्यांनी पाठलाग करायला सुरुवात केली. ऍक्च्युली एक 2 व्हीलर होती जी त्यांचा पाठलाग करत होती आणि एक 4 व्हीलर होती जी त्यांच्या पुढे पुढे राहत होती. प्रत्यक्षात दोहारियाच्या जवळ आल्यावर या 4 व्हीलरने यांच्या म्हणजे चंद्रनाथ रथ यांच्या व्हाईट स्कॉर्पिओला अडवलं, म्हणजे त्यांच्या मध्ये गाडी घातली. त्यांची गाडी ब्लॉक झाली. 2 व्हीलरवरून दोघे जण उतरले आणि त्यांनी गाडीमध्ये जाऊन गोळ्या घालायचा प्रयत्न केला. त्यांनी गोळ्या चंद्रनाथ रथ आणि त्यांचे ड्रायव्हर बुद्धदेव या दोघांच्यावर घातल्या. त्यांच्या छातीत आणि त्यांच्या पोटात गोळ्या लागल्या. या गोळ्यांच्यामुळे ते अत्यंत जखमी झाले, रक्तस्राव झाला. त्या दोघांना मग नंतर काही वेळानंतर तिथे जे लोकल लोक आले या सगळ्या लोकांनी उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं, पण प्रत्यक्षात ते हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदरच मृत झालेले होते. त्यांचे ड्रायव्हर बुद्धदेव मात्र यामध्ये वाचलेले आहेत आणि ते जिवंत आहेत. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारापैकीच ही घटना आहे हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्ष टीएमसीचे डायरेक्ट कार्यकर्ते येऊन त्यांनी ही घटना घडवली असं मात्र इथं डायरेक्ट दिसत नाही. याचं एक कारण म्हणजे ही जी हत्या केलेली आहे ती अतिशय प्रोफेशनली आणि क्लिनिकली केलेली आहे. या हत्येमध्ये ज्या गाड्या वापरण्यात आल्या या गाड्यावरती एका गाडीवरती 2 व्हीलरवरती नंबर प्लेट नव्हती आणि 4 व्हीलरवरती नंबर प्लेट होती, ती बदललेली होती. टीएमसीचे कार्यकर्ते डायरेक्ट ही गोष्ट करणार नाहीत, म्हणजे त्यांनी ही एक प्रकारे सुपारी किलिंग केली. दुसरी एक गोष्ट, सुपारी किलिंग असल्याचा पुरावा म्हणजे या बंदुकी ज्या वापरल्या गेल्या खून करण्यासाठी त्या बंदुकी ग्लॉक 47X होत्या. या ऑस्ट्रियन मेड बंदुका आहेत या आणि अमेरिकेच्या कस्टम्स डिपार्टमेंटकडे असणाऱ्या बंदुका आहेत. त्या साधारणपणे जनरल कुठल्याही पब्लिककडे किंवा कुठल्याही सामान्य लोकांच्याकडे नसतात. त्या भारतात बनवल्या जात नाहीत किंवा सहसा मिळत देखील नाहीत. या तस्करीकडून क्रिमिनल्सकडून प्रॉपर अत्यंत महागड्या अशा बंदुका आहेत आणि त्या काही सुपारी किलर्सकडेच असू शकतात. म्हणजे कोणीतरी सुपारी देऊन या चंद्रनाथ रथ यांची हत्या केली हे इथं उघड होते. रात्री उशिरा शुवेंदू अधिकारी तिथं पोहोचले. त्यांनी टीएमसीवर आरोप केला, पण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यांना सांगितलं की तुम्ही कायदा हातात घेऊ नका, आता आपली सत्ता येणार आहे, आपण सगळ्यांना एकेकाला बघून घेऊ, पण तुम्ही डायरेक्ट कोणतीही गोष्ट करायला जाऊ नका. तिथले जे डीजीपी आहेत पश्चिम बंगालचे तेही तिथं पोहोचले. त्यांनी सांगितलं की मागच्या 2-3 दिवसांपासून रेकी केली गेली, त्यांचा पाठलाग केला गेला, त्यांचा पॅटर्न लक्षात घेतला आणि त्याप्रमाणे मग ही हत्या घडवून आणली. म्हणजे थोडक्यात काय, ही एक प्रोफेशनली केलेली हत्या आहे आणि यामागे साधारण कुठलाही माणूस नाही, याच्यामध्ये प्रोफेशनल किलर्स आहेत. या सगळ्या प्रकरणात आता संशयाची सुई जाते ती अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे. अभिषेक बॅनर्जी हे एक खासदार आहेत, त्याचबरोबर ते टीएमसीचे जनरल सेक्रेटरी देखील आहेत, ममता बॅनर्जींचे भाचे आहेत आणि ते मागच्या काही दिवसांपासून त्यांचे जर स्टेटमेंट्स बघितले तर यामधून स्पष्ट दिसतंय की ते एक प्रकारे धमकी देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी अगोदरच एक धमकी दिली होती. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की 4 तारखेनंतर मी तुम्हाला दाखवतो, मागच्या वेळेला मी तुम्हाला सोडून दिलं, या वेळेला तुम्हाला वाचवायला तुमचा दिल्लीचा कोण बाप येतोय ते मी बघतो, अशी धमकी त्यांनी दिलेली होती. म्हणजे 4 तारखेनंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावरती हत्यांचं सत्र चालू होणार. हे
अभिषेक बॅनर्जी यांनी अगोदरच सांगितलं होतं. दुसरी गोष्ट, त्यांनी अमित शहांना किंवा केंद्रीय यंत्रणांना देखील धमकी दिलेली होती की 4 तारखेला दुपारी 12 नंतर मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे एक प्रकारे अभिषेक बॅनर्जी आपल्या क्राऊडला, म्हणजे टीएमसीच्या क्राऊडला उकसवत होते की त्यांनी हत्या कराव्यात आणि यातूनच ही घटना घडलेली असण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या आत्याचा पराभव या निवडणुकीत भवानीपूरमध्येच झालाय आणि तो शुभेंदू अधिकाऱ्यांनी केलाय, ज्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा वाटा या चंद्रनाथ रथ यांचा होता. त्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांनीच ही हत्या केल्याची शक्यता आहे. ज्या चंद्रनाथ रथ यांची हत्या झालेली आहे त्यांच्या आईनेही असंच म्हटलंय की 4 तारखेला ते दाखवतो म्हटले होते आणि त्यांनी त्याप्रमाणे दाखवले. आता यानंतर आणखी एक महत्वाचं स्टेटमेंट आलंय, ते भाजपचे महत्वाचे नेते आणि माजी खासदार अर्जुन सिंग यांचं. त्यांनी म्हटलंय की अभिषेक बॅनर्जींनीच ही हत्या घडवून आणलेली आहे. त्यांना संदेश द्यायचा होता की बंगालमध्ये त्यांची सत्ता जरी गेलेली असली तरी अजूनही त्यांचाच बोलबाला आहे किंवा त्यांचंच अजूनही बंगालमध्ये चालतं, हे त्यांना दाखवायचं होतं. पण प्रत्यक्षात ते मूर्ख आहेत आणि त्यांची वेळ आलेली आहे आणि आम्ही त्यांना हिसका दाखवू, असं अर्जुन सिंग म्हणाले. या सगळ्यांच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की पश्चिम बंगालमध्ये हे जे सगळे टीएमसीचे गुंड आहेत किंवा ही जी गुंडागर्दी चालते आहे, जी मागच्या 15 वर्षापासून अत्यंत एक प्रकारे कोणताही ब्रेक न लावता चाललेली होती, ही चाललेली होती ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या आशीर्वादाने. आणि ही जर सगळी थांबवायची असेल तर थोडंसं कडू का होईना औषध ते प्यायला पाहिजे आणि ह्या दोघांनाही जेलमध्ये टाकायला पाहिजे. तोपर्यंत हे सगळं काही थांबण्याची शक्यता अजिबात नाही. अभिषेक बॅनर्जी आता आपली भाषा बदलतायत. आता पत्रकार त्यांना जेव्हा विचारतायत की 4 तारखेला आता उद्या अमित शहा येणार आहेत बंगालमध्ये, तुम्ही काय करणार, आता ते म्हणतात की येऊ देत, आम्ही काय करणार, आमचा काय संबंध आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी अमित शहांना देखील धमकी दिली होती. जो माणूस देशाच्या गृहमंत्र्याला धमकी देऊ शकतो तो एखाद्या आमदाराच्या पीएला सहजपणे मारू शकतो. त्यामुळे अभिषेक बॅनर्जींची चौकशी यामध्ये व्हायलाच पाहिजे. कदाचित ते जेलमध्ये जाऊ देखील शकतात अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे. नेमकं हे प्रकरण जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आणि बंगालमध्ये जे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, निर्माण केलेला आहे, त्यामागे अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी दोघेही आहेत आणि दोघेही आत गेले पाहिजेत. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.